ते बालमित्र मैत्रिणींनो, आज अतिशय आनंदाचा हा क्षण आहे, सोहळा आहे की आपल्या भाकरवस्ती या शाळेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम आणि त्यांच्या सहकारी यांच्या प्रयत्नातून अतिशय सुंदर अशी शाळा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी निर्माण केलेली आहे। आताच मॅडमशी बोलणं झालं की मिशन आपुलकी अंतर्गत जी काही मदत तुम्ही ग्रामस्थांची या शाळेला मिळत आहे त्या माध्यमातून अतिशय उत्तम, प्रयोगशील आणि सगळ्यांना कसा फायदा होईल या भावनेतून तुम्ही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी शाळेकडे लक्ष देत आहात। आणि आपले आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक होणार आहेत। उद्याचे भविष्य त्यांचं जर उज्ज्वल व्हायचं असेल तर त्याचा पाया ही आपली प्राथमिक शाळा असते आणि ती शाळा ही आपल्या गावची आहे, त्याचा तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आणि त्या भावनेतून तुम्ही या शाळेसाठी मदत करत आहात। तर ही मदत तुम्ही यापुढेही सुरू ठेवा, तुम्ही ती ठेवाल अशी मी अपेक्षा करतो। त्यानंतर विशेष कौतुक मला या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम आणि त्यांच्या सहकारी यांचं करावं वाटेल, कारण की आता तुम्ही माहिती घेतली की त्या शेडमध्ये तुम्ही बसलेला आहात, त्या शेडला रंगकाम देण्याचं कामही मॅडम स्वतः केलेलं आहे। एकदा तुमच्या मॅडमसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा, दोन्ही मॅडमसाठी। त्यांच्या प्रयत्नातून या सगळ्या गोष्टींची निर्मिती या ठिकाणी झालेली आहे। आणि या मुलीचं नाव आहे शुभ्रा मस्केनं जे झाडांबद्दल तिनं जे भाषण दिलं सगळ्यांनी, ते खरंच मला ते आता आपल्या पत्रकार बंधू इथं आहेत रुईकर साहेब, तिचं भाषण तुम्ही आता प्रिंट करून तुम्ही वृत्तपत्रामध्ये द्या, एवढं ते वाचण्याचं भाषण आहे तिथे। म्हणजे झाडांची गरज काय आहे आणि झाडांच्या संदर्भात आज आपल्या सगळ्यांचं जी काही स्थिती आहे तिथं ते त्या 10 मिनिटाच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे। अशा प्रकारचे विद्यार्थी या शाळेतून घडत आहेत। मला वाटते तुमच्या गावचं भाग्य आहे की भापकर साहेबांसारखे अधिकारी या गावातून घडलेले आहेत, तर त्याचं कुठेतरी श्रेय या शाळेला जातं। आणि उद्या तुमच्या गावातून अशाच प्रकारचे अधिकारी जर घडवायचे असतील तर निश्चितच ते घडतील, कारण की त्याचा पाया या तुमच्या शाळेच्या माध्यमातून एकदम भक्कम होत आहे याची मला या ठिकाणी खात्री पटलेली आहे। यापुढेही पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत माझ्या प्रशासनाच्या वतीनं शाळेसाठी ज्या काही उपक्रम करणं अपेक्षित असेल, जे काही मदत करणं अपेक्षित असेल, ती मी कुठल्याही संदेह न बाळगता जी शक्य आहे ती सगळ्या प्रकारची मदत या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी तुम्हाला आश्वासन देतो। मॅडम, तुम्ही फक्त कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे एकदा मला रिटर्न मध्ये द्या, आपण ती पूर्ण करण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करू। परत एकदा मला म्हणजे तालुक्यातील खूप कमी शाळांमध्ये जाण्याचा योग आला, बाळागावांच्या शाळेमध्ये मी जाऊन आलो, तिथे अतिशय उत्तम प्रकारचं काम ते शिक्षक करत आहेत। त्यानंतर तुमची भाकरवस्ती शाळा की जी ते ज्ञानदर्शनावादी डायनिंग टेबलची निर्मिती त्यांनी केलेली आहे। शाळेमध्ये परसबाग असेल, झाडांची रोपवाटिका करणं असेल आणि त्यांची इतर शैक्षणिक साधन असेल, या सगळ्याच्या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाचं काम या ठिकाणी शिक्षक करत आहेत। तुम्ही ग्रामस्थ त्यांना सहकार्य करत आहात। इथून पुढे अशाच प्रकारचं सहकार्य आपल्या सगळ्यांचं राहील, जेणेकरून या शाळेचं नाव तालुक्यात नाही तर जिल्ह्यात आणि राज्यात आपण करूया अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। परत एकदा तुम्ही सगळ्यांनी मला इकडे बोलवलं आणि हा सुंदर कार्यक्रमाचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल सगळ्यांचं मी आभार मानतो। थँक्यू।